नमस्कार मित्रांनो, सातारा जिल्ह्यात पौष पौर्णिमेला मांढरदेवी काळूबाईची मोठी यात्रा भरते। नवसाला पावणारी काळेश्वरी अशी या देवीची ख्याती आहे। चला तर मग जाऊया आणि माहिती घेऊया। मांडवे ऋषीच्या नावावरून देवीचे नाव मांढरदेवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले। एका आख्यायिकेनुसार देवीने पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले आणि मोठा विजय मिळवला। या विजयाचे प्रतीक म्हणून पौष पौर्णिमेला काळूबाईची या ठिकाणी मोठी यात्रा भरते। स्वागत कमानीतून दगडी पायऱ्या चढून वर मंदिरापर्यंत जाता येते। मंदिराच्या हेमाडपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे। देवीचे मंदिर कधी व कोणी बांधले याची फारशी नोंद आढळून येत नाही। मंदिर लहान असून त्यात सभामंडप व गाभारा आहे। गाभाऱ्यामध्ये चांदीचे सुरेख काम करण्यात आले आहे। कळस देखील रेखीव असून त्यावर गाय सिंह यांच्या मूर्ती बसवल्या आहेत। मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमाळा आहे। तसेच मुख्य मंदिरासमोरील डोंगरात काही अंतरावर म्हसोबा देवाचे ठाण आहे। या काळात लाखो भाविक कुलाचार कुलधर्म करण्यासाठी काळूबाईचे देवारे घेऊन मांढरगडावर येत असतात। देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात। तसेच या पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी आईच्या मुखवट्याला पालखीत बसून हजारो वाद्यांच्या गजरात देवीचा छबिना काढतात। हा छबिना या यात्रेचे प्रमुख आकर्षण आहे। काळूबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून वनराईने नटलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी तुम्ही कधी आलाच तर नक्कीच या नवसाला पावणाऱ्या देवीचे दर्शन घ्यायला विसरू नका। धन्यवाद।